यवत कुडगाव रस्ता अपूर्ण का? यवत ग्रामस्थांचा सवाल. दौंड तालुक्यातील यवत कुडगाव मार्गावरील रस्त्याच्या कामाबद्दल गंभीर आरोप करण्यात आले असून या रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच का, असा सवाल यवत ग्रामस्थांनी उपस्थित केला. सामाजिक कार्यकर्ते उत्तम गायकवाड यांनी रस्त्याच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्याच्या बांधकामात दर्जाहीन आणि निकृष्ट साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठेकेदारांकडून रस्त्याच्या कामात योग्य दर्जा राखला जात नसून यामुळे भविष्यात हा रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या कामाची तातडीने तपासणी करून कामाच्या गुणवत्तेची खातरजमा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अनेक महिन्यांपासून रखडलेले हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा आग्रही मागणीमध्ये त्यांनी केला. अपूर्ण आणि खराब रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. या समस्येमुळे प्रशासनाने वारंवार लक्ष वेधूनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर लवकरात लवकर रस्त्याच्या कामाची दखल घेतली नाही आणि दर्जेदार काम पूर्ण केले नाही तर सोलापूर महामार्ग बंद करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यवत ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. यामुळे संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांच्यावर आता काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट. आज आपल्या गावामधील संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्काम ह्या ठिकाणी गावामध्ये असतो, तरी सगळे समस्त गावातले सर्व नागरिक, सर्व वंचित पीडित सर्व जे तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी सगळेजण कामाला लागलेले आहे. त्याबद्दल गावामध्ये आणि गावाच्या पंचकृषीमधील सगळं आनंदमय वातावरण आहे. परंतु त्या माध्यमातून एक आपल्याला मुलाखत द्यायची आहे की खोडबाव यवत रस्ता जे आहे तो रस्त्याचं कामकाज चालत असताना तो रस्ता नेमका दलित वस्तीमध्ये आणून बंद केलेला आहे. का बंद केला म्हणून आम्ही आमचे सरपंच समीर बोरगे, ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांना विचारणा केली तर ते म्हणले की ते काम आपल्या अंतर्गत नाही आहे. ते कामाचं खातं पण कोणत्या खात्याकडे आहे ती पण काय माहिती नाही आहे. मग PWचे अधिकारी खाबाले साहेब त्यांना संपर्क केला असल्याकारणाने त्यांनी संबंधित ते खात्याला कडे ते काम आहे, आमच्याकडे ते काम नाही आहे. आणि ते काम ती पुण्यात हापीशी एकच आहे, ती कुठं आहे कुठं नाही ही कुणालाही माहिती नाही. आणि म्हणून आम्ही त्या अधिकाऱ्यांचा आणि त्या ठेकेदारांचा संबंधित कामगारांकडून फोन घेतला. फोनवरती त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना फोनही लावला, त्यांनी फोन 2-3 वेळा लावल्याच्यानंतर उचललेलाही नाही, संबंधित अधिकाऱ्यांनीही उचललेला नाही. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आणि संशय यायला लागलेला आहे की जाणून बुजून दलित वस्तीमधील रस्ता सोडून दिलेला आहे आणि जाणीवपूर्वक काम करत नाही का काय, काहीतरी कारणं सांगून असं आम्ही सगळ्या समाजात विचारणा केली असल्याकारणाने तर म्हणले आमची कुठलीही अडचण नाही, कुठेही रस्त्याला कुठे आम्ही अडथळा केला नाही, काहीच नाही. परंतु हितातले असणारे प्रथम नागरिक सरपंच ती चांगल्या पद्धतीने कामकाज करत असल्याकारणाने त्या सरपंचाला पण संबंधित अधिकारी म्हणजे माहिती व्यवस्थित देत नाही. जर गावच्या सरपंचालाच माहिती देत नसत्यान तर सर्वसामान्य माणसाला कसे काय हे अधिकारी माहिती देणार आहे. म्हणून आम्ही निर्धार ठरवलेला आहे की पालखी तुकाराम महाराजांची गेल्याच्यानंतर ती शांततेत आणि संयमाने आम्ही समस्त ग्रामस्थ त्याची वाटचाल करणार आहे. ती गेल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने अनेक अधिकारी त्या बंदोबस्तामध्ये अडकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना पण त्रास आम्हाला द्यायचा नाही. परंतु पालखी इथून मार्गस्थ झाल्याच्यानंतर संपर्क पोलीस खात्याची आणि प्रशासनाची केले जाईल. त्यांना कायदेशीर माहिती आम्ही देणार आहे रस्त्या संदर्भामध्ये. आणि त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये जो ठोस निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीने जर घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सोलापूर पुणे महामार्ग हे आम्ही अडवल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत आम्ही अडवणार
तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर आणि ठेकेदारावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो.